सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयापन, जग देखणे ब्रह्मपूर्ण, कपट चिन्ह तो नेणे. नाथ महाराज जनार्दन स्वामीला साष्टांग नमस्कार करतात. आपण आपल्या गुरुवर्य मारुती महाराजांना साष्टांग नमस्कार करून भावार्थ रामायण आणि भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्ती ज्यावेळेस नाथ महाराज वर्णन करून सांगू लागले सज्जन म्हणजे कसा. कारण सज्जनाचे लक्षण काय आहेत महाराज. सज्जन कोणाला म्हणावं. कोणी बी महाराज सज्जन होत नसते महाराज. कारण सज्जन म्हणजे कोण. कारण ज्यानं जिकडं जिकडं चराचरामध्ये ज्यानं पाहिलं तर त्याला महाराजा ठिकाणी भगवंतच दिसावा. भगवंत दिसावा किंवा भगवंत जिथं जिथं पाहिलं तिथं स्त्री पुरुष भेदभाव असा हे कोणताच भेदभाव नसावा. कारण तिथं भगवंत दिसला त्याला म्हणतात महाराज सज्जन. आपण कोणालाही सज्जन म्हणालो, कोणीही सज्जन नाही महाराज. त्याच्या ठिकाणी भाव पाहिजे तसा, त्याच्या ठिकाणी देव तसा पाहिजे, प्रेम तसंच पाहिजे महाराज. त्याला सज्जन म्हणतात. असं नाथ महाराज वर्णन करून सांगलेले म्हणतात महाराज. जिनोनिया काम क्रोध दमोनी इंद्रियांचे द्वंद्व, खनोनी विषयाचा कंद परमानंद पावले. याला म्हणतात संत सज्जन. याला म्हणतात महाराज ज्यानं कामावर क्रोधावर लोभावर विजय मिळवला किंवा त्यानं महाराज आपल्या ताब्यामध्ये ठेवले महाराज. किंवा हे इंद्रिय आहेत ना, हे इंद्रिय महाराज त्यांना आपल्या ताब्यामध्ये ठेवले, त्यांना आकळली. कारण आपले इंद्रिय महाराज मोकळे आहेत महाराज. आपले इंद्रिय जिथं जाऊ नये म्हणलं तिथं जातात. मात्र सज्जनाचे इंद्रिय तसे नाहीत महाराज. त्यानं बस म्हणलं कीच बसतात, जिथं जाय म्हणलं तिथंच जातात महाराज. कारण हे सज्जनाची इंद्रिय, आपले इंद्रिय तसे नाहीत महाराज. मग ज्या सज्जनाचं काम क्रोधावर नियंत्रण आहे, मनावर ताबा आहे, या विषयावर ताबा आहे, ज्यानं विषयावर विजय मिळवला त्याला संत म्हणतात. असं नाथ महाराज वर्णन करून सांगले म्हणतात. त्यांसी दृश्य दृष्टा दर्शन, ध्येयाने ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, अवघे चिद्गण भासत. कारण सज्जन कोणाला म्हणावं. अहो जे दृष्टीनं पाहतात, काय पाहतात, जे दृष्टीनं पाहत असताना तो भगवंत दृष्टीनं पाहतात आणि दाखविणाराही तो भगवंतच पाहतात महाराज. कारण जे दृष्टीनं पाहतात ते बी भगवंतच आहे, हरिरूप पाहतात. किंवा त्याचं कार्य जे आहे कार्य करणारे मात्र त्याचं ज्ञान ज्ञाता आणि ध्येय ध्याता आणि ज्ञान. कारण महाराज जशी त्रिपुटी आहे ना, या त्रिपुटी प्रमाणे ती सज्जनाचे लक्षण आहेत महाराज. कारण हे सज्जन म्हणलं की या तिन्ही मध्ये मोडतात, त्याला म्हणतात सज्जन. असं नाथ महाराज वर्णन करून सांगलेले म्हणतात महाराज. द्रव्य लाभ देखे ज्यापाशी, सदा ओळखे तयासी, अनुमात्र नुलंगी वचनासी, म्हणे सर्वस्वेसी मी दास तुझा. कारण दास सज्जन तर अलग आहेत वर्णन. आणि जे महाराज नाही का काही धनवंत आहेत महाराज. धनवंताचे महाराज जसे असे असते महाराज. कारण जिथं धनवंता लागी आहे मान्यता जगी. कारण महाराज जिथं धन आहे तिथं महाराज सर्वस्व चालतंय महाराज. आणि जिथं धन नाही तिथं महाराज काही चालत नाही. मात्र सज्जनाचं तसं नाही महाराज. तिथं धन असू नसो सज्जनाचं तसं नसते. हे तुमची आमची स्थिती आहे महाराज. कारण जिथं धन आहे तिथं महाराज सर्वस्व आपलं तिथं म्हणतात मी तुमचा दास आहे. अशी महाराज ही स्थिती जी आहे ही विषयाची म्हणजे धन लोभ्याची स्थिती नाथ महाराज वर्णन करून सांगलेले म्हणतात महाराज. देखे धनवंत व्यवहारे, सौजन्य त्यासी अत्यादरे, विरक्त देखोन एक सरे, स्वेदातारे बैसवी. कारण धनवंत महाराज आहे. धनवंत इतके महाराज धनामध्ये विषयासक्त झालेले असतात महाराज. त्याला धन हे म्हणजे नाही का महाराज एवढं प्रिय असते की ते प्राणापेक्षाही त्याला धन आवडतंय महाराज. कारण हे धनाविषयी लोभिकता झालेली महाराज त्याची. असं नाथ महाराज वर्णन करून सांगलेले म्हणतात महाराज. म्हणे भगवंताची कोण सत्ता, सिद्ध ईश्वर दत्त भोगासता, सांडोनी धरली तापसता, अभाग्यता केवढी पा. कारण महाराज धनवंताचा लोभ महाराज. कारण धनवंता लागी
असं नाथ महाराज वर्णन सांगितलं. वैद्यशनाचे दोन नर त्याचा आईसा विचार आता कामातुर दोन नर साक्षे बेकार सांगेन. कारण ही धनवंताची महाराज इच्छा सांगितली. आता इथून पुढे म्हणले या ठिकाणी महाराज कामातुराची या ठिकाणी स्थिती सांगतो म्हणले. ऐका म्हणले महाराज. श्री कामजाचे चित्ती माय बहिणी ते नोळखती स्त्री रूप झाली वृत्ती जग देखती स्त्री रूप. कारण कामासक्त माणसाला महाराज या ठिकाणी विषय देखत असतो महाराज. त्याचे कामासक्त असणार आहेत ना महाराज, म्हणजे तुम्ही आम्ही महाराज या ठिकाणी. ज्यावेळेस पुढी स्त्री दिसली तर महाराज एक कामासक्त होत असतो महाराज. त्याच्यामुळे नाही का त्याला पुढची स्त्री ही आई आहे, बहीण आहे, हो महाराज. त्याच्या काम विषयासक्त असल्यामुळे त्याला हे ओळखत, म्हणजे त्याला महाराज त्याला ते आठवण राहत नाही. कारण या कामासक्ताची स्थिती अवस्था महाराज या ठिकाणी वर्णन करून सांगलेलं म्हणता महाराज. बापा भावासी सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटी इतरांची काहीशी गोष्टी सकळ सृष्टी माझारी. कारण महाराज माय बाप आणि लेकरू महाराज जसं द्यायची तरी गोष्टी असतात महाराज, माय बहिणीचे. कारण त्यांच्या ठिकाणी सुद्धा विषय असतो महाराज. कारण ही अवस्था जी आहे ना ही विषयाची म्हणजे कामाची लोभाची या ठिकाणी अवस्था आहे म्हणून. मग असं महाराज इतराची काय कथा आहे महाराज. कारण याच्या ठिकाणी जर काम उत्पन्न होत असेल तर दुसऱ्याची काय अवस्था आहे महाराज. दुसऱ्याची सुद्धा तीच गती आहे म्हणून नाथ महाराज वर्णन करून सांगलेलं म्हणता महाराज. हनुमान साधुरत्नागाध साधुरत्ने अद्वैत बोध नेने राक्षसाचे कपट भेद साधुत्वे शुद्ध नमो आला. म्हणून मारुतराज आहेत महाराज. मारुतराज या ठिकाणी संत आहेत, सज्जन आहेत. मग मारुतरायानं ज्यावेळेस पाहिलं महाराज, कारण सज्जनाची दृष्टी महाराज जिकडं पाहिलं तिकडं भगवंतमय दृष्टी झालेली असते. त्याच्यामुळं मारुतरायानं त्या कालनेमीला जरी पाहिलं असतं साधू वेशामध्ये तरी महाराज मारुतरायानं साधू म्हणूनच पाहिलं महाराज. कारण मारुतराय ते कालनेमी तरी कपट करून आला असत तरी मारुतरायानं कपट या रूपानं पाहिलं नाही महाराज. सज्जन या दृष्टीने महाराज पाहिलं म्हणून सांगू लागले म्हणतात महाराज. दिव्या ब्रह्म मनोरम देखोन या मोत्तम नमन करिता पलवंग माती सप्रेम हरिरंगे. मारुतरायानं ज्यावेळेस पाहिलं चौकड पाहिलं महाराज या ठिकाणी आश्रम असा महाराज सुंदर शोभायमान होता महाराज, शोभायमान होता. फुलं फळं महाराज या ठिकाणी सुशोभित होता. आणि मारुतराय जवळ गेले आणि त्या ऋषीच्या नमना करता म्हणजे काळ नेहमी लोक ऋषीच्या वेशामध्ये होता ना, त्या ऋषीला महाराज या ठिकाणी नमन म्हणजे या ठिकाणी साष्टांग नमस्कार करण्याकरता मारुतराय जवळ गेले म्हणून सांगू लागले म्हणतात. कार्याती कुशल आला देखोनी गोळांगुळ घातले लोटांगण प्रबल चरण कमळ वंदना. मारुतराय जवळ आल्याबरोबर महाराज या ठिकाणी काल नेहमी सुद्धा उठला आणि काल नेहमी सुद्धा उठून महाराज या ठिकाणी साधू वेशामध्ये मारुतराय आलेले आहेत आपल्या जवळ. आणि जवळ आल्यामुळे मारुतरायाच्या सुद्धा जवळ गेले आणि मारुतरायाला सुद्धा साष्टांग नमस्कार करण्याकरता महाराज काल नेहमी सुद्धा जवळ गेला. आणि काल नेहमीने सुद्धा महाराज मारुतरायाच्या जवळ जाऊन नमस्कार करून महाराज काल नेहमी आता बोलले म्हणतात महाराज. बैसो घातले वरासन आणले चरण क्षाळना जीवन आर्द्य पादादी संपादन पूजा विधान मांडिले. ज्यावेळेस मारुतराय आल्याबरोबर मारुतरायाला आसन टाकलं आणि आसन टाकून मारुतरायाला त्या आसनावर महाराज या ठिकाणी बसिलं. कारण साधू संत घरात आले ना महाराज तिचं आदर आतिथ्य करावं महाराज. मग ज्यावेळेस काल नेहमीनं मारुतरायाला आसन टाकलं ना आसन टाकून मारुतरायाला त्या आसनावर बसिलं आणि मारुतरायाचे चरणपाद धुण्याकरता चरणतीर्थ म्हणजे या ठिकाणी पाणी आणलं. मारुतरायाचं पूजा अर्चा महाराज या ठिकाणी करू लागले म्हणतात महाराज. नम्र भवनी अत्यंत चरण चुरावया धावत आणली फळमुळे समस्त कपिशी आतिथ्य मांडिले. महाराज पूजा आतिथ्य करण्याकरता सर्वस्व महाराज या ठिकाणी पूजा करण्याकरता फळं मुळं सर्व आणलं आणि मारुतरायाचे अत्यंत आवडीनं या ठिकाणी पूजा करण्याकरता काल नेहमी महाराज या ठिकाणी सज्ज झाला म्हणून सांगू लागले म्हणतात महाराज. स्वामी अंगीकारावे फळमुळ प्राशन करावे
मार्गी शिनले ती बहुळ स्वेद कल्लोळ सर्वांगी. ज्यावेळेस काळाने म्हणाला मारुतराय स्वामी तुम्ही आता या ठिकाणी अनेक पुष्कळ मार्ग क्रमून या ठिकाणी तुम्ही आलेले इथं, त्याच्यामुळे तुम्ही श्रमले असतात आणि श्रमल्यामुळं तुम्ही या ठिकाणी काय करा, थोडा फलहार करा आणि फलहार करून या ठिकाणी जरासं विश्रांती करा असं मारुतरायला कालनेमी महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात. दिसत सदै सारामदूत वानर तनु ग्रहीत कोण कार्या त्वरित तुम्ही येथ येणे केले. कारण मारुतरायला बोलला कालनेमी म्हणला तुम्ही एक राम भक्त दिसत आहात आणि राम भक्त दिसत असून तुम्ही या ठिकाणी कशा करता, कोणत्या कार्य करता तुम्ही या ठिकाणी आलेले हे मला या ठिकाणी तुम्ही काय करा सविस्तर सांगा असा कालनेमी मारुतरायला महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात. महाराज म्हणाल तू काय जानसी मज भेटी झाली बहुत ऋषीशी त्यांशी सांगितले वार्तेशी ऐक तुझ पाशी सांगेन. कालनेमी ना बोला सुरुवात केली. कालनेमी म्हणले मारुतराय तुम्ही जर म्हणत असताल तर या ठिकाणी मलाही पुष्कळ ऋषीची भेट झाली आणि पुष्कळ ऋषीची भेट होऊन या ठिकाणी मी जे आहे तुम्हाला जे सांगणार आहे ते मी ऐका असं मारुतरायला कालनेमी महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात. राम लक्ष्मण बंधू दोघे पितृवचनेशी निगती वेगे क्रमोनिया मही स्वांगे वनागे वेगे पयाले. कालनेमीने महाराज या ठिकाणी जसं मागून रामायण जसं घडलं महाराज त्या न्यायाप्रमाणे महाराज या ठिकाणी मारुतरायाला रामायण सांगायला सुरुवात केली महाराज. कारण खरं रामायण सांगू का महाराज? नाही महाराज, कारण मारुतीरायाला तिथं गुंतवायचं होतं जेणेकरून सूर्य उदय होईपर्यंत त्याला ते कार्य करायचं होतं. म्हणजे ज्यावेळेस कालनेमीने सांगायला सुरुवात केली मारुतराय तुम्ही श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण हे पितृ आज्ञेनं म्हणजे या ठिकाणी दशरथ राजाच्या आज्ञेनुसार वनाच्या ठिकाणी आलेले आहेत असं रामायण कालनेमी महाराज या ठिकाणी मारुतरायाला सांगू लागले. नाथ महाराज तुम्ही आम्हाला सांगू लागले म्हणून ऐका पुरुषार्थ अत्यद्भुत परिसता तो कपिनाथ आवडी उठली बहुत अनुच्चारित परिसावया. महाराज आता कालनेमी रामायण सांगायला मारुतराय तर आधीच महाराज रामायण ऐकण्यामध्ये एकदम महाराज मारुतरायचा नंबर आहे महाराज. कारण कुठे बी रामायण चलते महाराज मारुतराय सर्वांच्या आधी येतात रामायणाला. मग तुम्ही म्हणता मारुतराय इथं आहेत का? आहेत. कारण मारुतराय हे चिरंजीवी आहेत आणि मारुतराय चिरंजीवी असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मारुतरायानं आधीच मागून घेतलं होतं महाराज ज्या ज्या ठिकाणी रामायण असेल त्या त्या ठिकाणी माझी उपस्थिती असावी. मग असं म्हणल्याच्या नंतर महाराज या ठिकाणी मारुतरायाला सुद्धा आनंद झाला की जेणेकरून कालनेमी आता माझ्या स्वामीची कथा मला या ठिकाणी सांगणार आहे सविस्तर म्हणून मारुतरायाला सुद्धा आनंद झाला आणि मारुतराय सुद्धा ऐकण्याकरता उल्हासानं महाराज या ठिकाणी तत्पर झाले म्हणून सांगू लागले म्हणतात महाराज. स्वयंवरी भंगी हर कोदंड रावणाचे काळे तोंड झाडिले भार्गवाचे बळवंड यश प्रचंड घेतले. वनवासामध्ये आले श्रीरामचंद्र प्रभू वनवासामध्ये येऊन या ठिकाणी महाराज कारण श्रीरामचंद्र प्रभूनं जनक राजाच्या यज्ञामध्ये गेले आणि जनक राजाच्या यज्ञामध्ये जाऊन त्या ठिकाणी महाराज तिथं सुद्धा महाराज शिवधनुष्य होतं आणि शिवधनुष्य महाराज त्या ठिकाणी मोडलं आणि मोडून महाराज राजा रावणाचा जो गर्व होता ना तो राजा रावणाचं काळं तोंड झालं महाराज ठिकाणी. राजा रावण सुद्धा उचलण्याकरता गेलता मात्र राजा रावणाचं सुद्धा तिथं काळं तोंड झालं. तेवढंच नाही परशुरामाचा सुद्धा तुम्ही गर्व हरण केला महाराज कारण त्याला बलाचा अभिमान होता आणि ते बलाचा अभिमान असणारा सुद्धा तुम्ही काय केला गर्व हरण केला. तिथून पुढे श्रीरामचंद्र प्रभू निघाले असं कालनेमी मारुतरायाला कथा सांगू लागले म्हणतात महाराज. सीते समवेत दोघे जण वना निघाले आपण मरोणी राक्षस दारुण मारोणी राक्षस दारुण वाळी ही जान मारिला. तिथून महाराज वनाच्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मण आणि सीतामाता महाराज तिघ जण वनाच्या ठिकाणी निघाले आणि जात असताना महाराज ठिकाणी वनाच्या ठिकाणी जात असताना महाराज दुर्धर असे राक्षस महाराज ठिकाणी मारले. खर दुष्यंत त्रिशरा 14 हाताराचा सैन्य होतं महाराज ते सुद्धा मारले आणि तेवढं मारून सुद्धा महाराज वालीला सुद्धा तुम्ही मारलं आणि तिथून श्रीरामचंद्र प्रभूची कथा संपूर्ण रामायण कालनेमी महाराज मारुतरायाला सांगू लागले म्हणतात. राज्य सुग्रीवादी धले वानर सैन्य आपैसे केले ते वानर तनु
कुशले उत्तर रामचंद्र प्रभूनं वालीला मारलं आणि वालीला मारून महाराज या ठिकाणी किशकिंधेचं राज्य जे होतं ना ते सुग्रीवाला या ठिकाणी महाराज तिथं स्थापिलं आणि सुग्रीवाला स्थापन करून त्या ठिकाणी वानरा संघ तुया सख्यत्व केलं श्रीरामचंद्र प्रभूनं आणि सख्यत्व केल्यामुळं म्हणून तुम्ही बी वानर दिसायलेत म्हणून तुम्हाला मी विचारले आणि म्हणूनच मी तुम्हाला ही रामायणाची जी कथा आहे श्रीरामचंद्र प्रभूची या ठिकाणी मी सांगायलो असं काल नेहमी मारुतीला बोलले म्हणतात महाराज. स्वागता सोगा तुझ सनात करावे मज जरी देखसी अधिकार ओज जीवीचे गुज तुझ सांगो. काल नेहमी ना बोला सुरुवात केली काल नेहमी म्हणलं या ठिकाणी तुम्ही आता आलेत माझ्या आश्रमाच्या ठिकाणी आता आश्रमाच्या ठिकाणी आल्यामुळे आता तुम्ही एकच करा आजवर होतो मी अनाथ आता काय करा तुम्ही मला सनात करा आणि माझ्यावर कृपा करा असा काल नेहमी मारुतीला माझ्या ठिकाणी बोलले म्हणतात महाराज. श्रीरामाची निज कथा तापस मुखे ऐकता उल्हास झाला कपिनाथा देखोनी सादरता वानरी. कारण महाराज या ठिकाणी मारुतीला ज्यावेळेस कथा ऐकली काल नेहमीच्या मुखातून महाराज ऐकली आणि काल नेहमीच्या मुखातून ऐकल्यामुळे महाराज मारुतीला अधिक आनंद झाला महाराज. कारण कथा कशी आहे काय आहे माझ्या स्वामीची कथा आहे आणि स्वामी सांगणारा कोण आहे हे जरी माहित नसतं तर महाराज कथा सांगायला ना माझ्या स्वामीची सांगायला म्हणून मारुतीला महाराज तिथं आनंद झाला आणि आनंदानं मारुतीला महाराज या ठिकाणी सादरतेनं महाराज कथा ऐकू लागली म्हणतात महाराज. श्रीरामास ताजन स्थानी रावण कपट रूपे येवोनी शून्याश्रम देखोनी श्रीराम पत्नी चोरिली. कारण श्रीरामचंद्र प्रभू या ठिकाणी जनक स्थानाच्या ठिकाणी गेले आणि जनक स्थानाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पंचवटीच्या ठिकाणी महाराज श्रीरामचंद्र प्रभू नाहीत लक्ष्मणजी नाहीत पंचवटी फक्त एकटी सीतामाता होते आणि त्या ठिकाणी कपट रूपी राजा रावण कपट वेश धारण करून महाराज या ठिकाणी पंचवटीच्या ठिकाणी आलेला आहे महाराज. संपूर्ण कथा रामायण महाराज या ठिकाणी काल नेहमी मारुतीला सांगू लागले म्हणतात महाराज. ते सीतेच्या धावण्यासी श्रीराम निघे वेगेसी मार्गी आडवे होता राक्षसांशी श्रीरामे त्यासी मारिले. कारण सीता मातेला चोरण्याकरता राजानं महाराज या ठिकाणी राजा रावणानं कपट केलं आणि कपट करून महाराज या ठिकाणी चोरून घेऊन गेला महाराज. मात्र सीता मातेच्या धावण्याकरता महाराज या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभू धावले मात्र मारीच मामा जो होता ना राक्षस महाराज या ठिकाणी आडवा झाला त्याच्यामुळे महाराज या ठिकाणी राजा रावणानं कपट करून सीता मातेला घेऊन गेला असं काल नेहमी मारुतीला महाराज कथा सांगू लागली म्हणतात महाराज. वालीने पिडून सुग्रीवासी हरिले स्त्री आणि राज्यासी रामे मारोणी त्यासी सुग्रीवासी स्थापिले. कारण श्रीरामचंद्र प्रभूनं पुढे या ठिकाणी वालीला मारलं कशामुळे मारलं महाराज या ठिकाणी वालीनं सुग्रीवाची पत्नी हिरावून घेतली आणि राज्य बी महाराज हिरावून घेतलं त्याच्यामुळं महाराज या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूनं वालीला मारलं आणि वालीच सुग्रीवजीच महाराज या ठिकाणी त्या राज्यावर स्थापना केली किष्किंधेवर असं श्रीरामचंद्र प्रभूनं महान असं कार्य केलं असं काल नेहमी मारुतीला सांगू लागले म्हणतात महाराज. सुग्रीव राजा महावीर सकळ वानरांचे भार झाले श्रीरामाचे किंकर बद्धोपकार होवनी. म्हणून महाराज या ठिकाणी सुग्रीव राजाला या ठिकाणी किष्किंधेवर स्थापना केली आणि सुग्रीव राजा महाराज या ठिकाणी महान असा वीर आहे महाराज महान बलवान आहे. कारण सुग्रीव राजाने सुद्धा महाराज या ठिकाणी सर्व वानर सैनाचे ही वानर सेना महाराज या ठिकाणी मिळवली आणि आपलीशी केली आणि म्हणून श्रीरामचंद्र प्रभूचं जे कार्य जे पुढचं कार्य कथा काल नेहमी महाराज या ठिकाणी सांगू लागले म्हणतात. दोघा पडले अति सख्य समुद्री शिळा बांधलिया देख न लागता निमेक एक लंका सन्मुख येते झाले. मग महाराज या ठिकाणी सुग्रीवाचं आणि श्रीरामचंद्र प्रभूचं दोघांचं महाराज या ठिकाणी सख्य पड म्हणजे मैत्री झाली महाराज आणि मग दोघांची मैत्री झाल्याच्या नंतर मग आता लंकेच्या ठिकाणी जातं मग हे समुद्र आडवा आला महाराज मग समुद्र आडवा येऊन महाराज तिथं बी महाराज त्यानं कार्य केलं आणि हे अशी कथा संपूर्ण कथा महाराज या ठिकाणी काल नेहमी मारुतीला महाराज या ठिकाणी सांगू लागले म्हणतात महाराज. युद्ध झाले घोरांगर रावण प्रधानादी कुमर मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक एक. त्या समुद्रावर महाराज सेतू बांधला
आपला सेतू बांधून लंकेत गेले आणि लंकेत महाराज या ठिकाणी घोरंदर असं युद्ध झालं महाराज आणि तिथं बी महाराज राजा रावणाचे पुत्र बंधू सैन्य महाराज या ठिकाणी मारल्या गेले. असं संपूर्ण कथा काल नेहमी मारुतीला सांगू लागला म्हणताना दुःखे खळवळला रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदया सौमित्राचे लक्षून शक्ती दारुण हानितली. म्हणून महाराज राजा रावण युद्ध करण्याकरता आला आणि राजा रावणानं महाराज या ठिकाणी दुर्धर असं युद्ध केलं आणि युद्ध करून महाराज या ठिकाणी ब्रह्मशक्ती हातामध्ये घेतली आणि ब्रह्मशक्ती हातामध्ये घेऊन महाराज या ठिकाणी लक्ष्मणजीला मारली. असं काल नेहमी मारुतीला सांगू लागले म्हणतात महाराज. शक्ती भेदोनी हृदयाशी निघून गेली भूमीशी आती विकलता सौमित्राशी पडिला क्षिती निचेष्टित. राजा रावणाने ब्रह्मशक्ती हातात घेतली आणि लक्ष्मणजीच्या अंगावर सोडली महाराज. ज्यावेळेस शक्ती आली आणि लक्ष्मणजीच्या हृदयामध्ये भेदली आणि भेदून महाराज या ठिकाणी जमिनीमध्ये गेली महाराज. तरी महाराज या ठिकाणी शक्ती लक्ष्मणजी जे विकळ अवस्थेमध्ये रणांगणाच्या ठिकाणी पडलेले आहे असं काल नेहमी सांगू लागले म्हणतात महाराज. वाचवावया सौमित्राशी नेऊ आलो औषधीशी सूर्य नये उदयाशी मज त्वरेशी जाणे आहे. कारण मी म्हणला लक्ष्मणजीला वाचण्याकरता तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत आणि द्रोणागिरी पर्वत नेण्याकरता असं काल नेहमी मारुतीला महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात महाराज. सांगितले सकळ व्रत तू तपस्ते द्याती विख्यात जानोनी माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा. बोलला महाराज या ठिकाणी आता सर्वस्व कार्य झालेलं आहे आणि माझं जे कार्य आहे ते आता हे कार्य जाणून महाराज या ठिकाणी आता मलाही पुढचं कार्य करायचंय असं काल नेहमी मारुतीला महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात महाराज. विलंबन करावा सर्वथा औषधी सांगाव्या समजता भास्कर उदया न येता मज तत्वता जाणे आहे. मारुतीला म्हणाले आता या ठिकाणी तुम्ही आठवण करून दिली माझ्या कार्याची मग आता तुम्ही एकच करा आता इथं विलंब लावू नका कारण आता मला सूर्योदय व्हायच्या आधी मला या ठिकाणी काय करायचं तर औषधी आणायच्या आणि औषधी आणून सूर्य उदयाच्या अगोदर मला या ठिकाणी लक्ष्मणजी उठवायचे ते कार्य मला करायचं असं औषधी मला सांगा असं मारुतीला काल नेहमीला मला या ठिकाणी बोलले म्हणतात. दर्शने मुनिवरा सुखानु कोटी मज कपिंद्रा करू पासी पाहुणेरा निरोप सत्वरा मज द्यावा. मारुतीला म्हणला या ठिकाणी मुनिवरा सद्गुरु सज्जन या ठिकाणी मला एकच करा आता माझ्यावर कृपा करा आणि माझ्यावर कृपा करून काय करा मला या वनस्पतीची औषधीची या ठिकाणी मला आता भेट होईल या मला औषधी तुम्ही काय करा सत्वर मला या ठिकाणी तुम्ही सांगा असं मारुतीराय माझ्यावर कृपा करून एवढं काम करा असं मारुतीराय काल नेहमीला मला त्या ठिकाणी बोलले. सज्जन ग्रहीचे उदक अंतर पुनीत होय देख प्राप्त होय दरी अन्नादिक ब्रह्म सुख देतो पावे. म्हणून महाराज या ठिकाणी सज्जन घरचं महाराज या ठिकाणी जरी नुसतं उदक जरी महाराज या ठिकाणी म्हणजे पाणी जरी पिलं ना महाराज तरी महाराज त्या ठिकाणी सज्जन घरचं हे तीर्थ आहे महाराज. कारण सज्जन घरी गेल्याच्या नंतर महाराज अन्न जरी भक्षण नाही करायला भेटलं ना महाराज तरी हरकत नाही. मात्र सज्जन घरचं संताच्या घरचं भक्ताच्या घरचं महाराज पाणी हे मात्र महाराज या ठिकाणी बळत मागून घ्यावं प्यावं महाराज. मग असं मारुतीला म्हणाले या ठिकाणी काहीतरी करा असं मारुतीला त्या काल नेहमीला महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात महाराज. सज्जनाचे घरचे अन्न घ्यावे बळेची मागून नाही तरी आपण जीवन तरी मागावे. एखाद्या सज्जन घरचं महाराज या ठिकाणी अन्न तर बळच मागून घ्यावं. जर अन्न जर भेटत नसेल तर कमीत कमी त्या सज्जनाच्या घरचं महाराज या ठिकाणी पाणी तरी मागून घ्यावं आणि प्यावं महाराज. त्याच्यातच महाराज या ठिकाणी कल्याण असं नाथ महाराज वर्णन करून सांगलेलं म्हणतात महाराज. आलिया ब्रह्मादिक सज्जनान पवती देख हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीती. कारण सज्जन घरचं जे उदक आहे ना महाराज या ठिकाणी सज्जनाची आधीच भेटी होत नाही महाराज आणि सज्जनाची भेट होणं बी महाराज या ठिकाणी कठीण आहे. त्याच्या घरचं आपलं उदक कधी प्याला भेटा महाराज कधी त्याच्या घरचं पाणी प्याला भेटा कारण सज्जन भेटणं म्हणजे हेच कठीण आहे. त्याच्याकरता आता हे सज्जन भेटलेले तर मग सज्जनाच्या घरचं अन्न जरी भक्षण करता आलं नाही तर कमीत कमी पाणी तरी प्यावं किंवा
दोन शब्द बोलून तरी महाराज या ठिकाणी सज्जनाची भेट घ्यावी असं नाथ महाराज वर्णन करून सांगलेलं म्हणतात महाराज. म्हणून घ्यावे फळमुळासी तरी मी आलो राम कार्यासी न जाता स्वामी कार्य सिद्धीशी सर्वता हरासी न सेवू. म्हणजे आज मारुतराव म्हणाले फळमुळ जे ते फळमुळ या ठिकाणी भक्षण करण्यावरचं माझं जे कार्य आहे मला या ठिकाणी करावं लागणार. मग हे असं न जाता मग हे ते कार्य शेतीला गेलं पाहिजे आणि तुमचं बी कार्य या ठिकाणी शेतीला गेलं पाहिजे असं काहीतरी करू. मग ज्यावेळेस मारुतराव आहे त्या काल नेहमीला महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात महाराज. सांडून स्वामी कार्यार्था जो पुढे घालील उदर चिंत तो महापापी तत्वता अद्पाता जाय वेगी. ज्यावेळेस मारुतराव म्हणाले माझ्या स्वामीचं कार्य आहे आणि माझ्या स्वामीचं कार्य असल्यामुळे माझा स्वामी तिथं उपाशी आहे आणि माझ्या स्वामी तिथं माझ्या स्वामीने मला कार्य सांगितलेले आणि माझं कार्य करण्यावरच मी जर या ठिकाणी आज इथं जर फळभक्षण करण्याकरता जर बसलो तर माझ्या स्वामीचं कार्य तसंच राहील. म्हणून माझ्या स्वामीची चिंता मला आहे. मग त्याच्याकरता मी फळमुळं न भक्षण करता मला इथून असं जाऊ द्या असं मारुतराव काल नेहमीला माझ्या ठिकाणी बोलला. या लागी स्वामी कार्यार्थ न होता पूर्ण न करी फळमुळ भोजन तुझिया आदरा लागी दान उदक पान करीन. म्हणजे आज मारुतराव म्हणाले एकच करा आता माझ्या स्वामीचं कार्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उदक या ठिकाणी फळमूळ तर मी भक्षण करू शकत नाही. मात्र मी एक करू शकतो मात्र तुमचं पाणी तीर्थ या ठिकाणी मी पिऊ शकतो. जोपर्यंत माझ्या स्वामीचं कार्य होणार नाही तोपर्यंत मी फळमूळ भक्षण करणार नाही असं मारुतराव त्या काल नेहमीला महाराज या ठिकाणी बोलले म्हणतात महाराज.